माझं नाव अर्चिता संतोष कोकरे। आपण वर्नियर कॅलिपर मधील एक क्वेश्चन सॉल्व करणार आहोत। त्यासाठी आता आपण सोल्युशन मी देणार आहे, तर आपण सुरू करूयात। पहिल्यांदा आपण क्वेश्चन रीड करून गिवन लिहूयात। गिवन मध्ये आपल्याला डायमीटर ऑफ अ सिलेंडर मेजर्ड यूजिंग वर्नियर कॅलिपर विथ नो झिरो एरर, म्हणजे आपल्याला इथं एरर 0 दिला आहे। पुढे आपल्याला वर्नियर स्केल सांगितलं आहे की वर्नियर स्केल लाइज बिटवीन 5.10 सेंटीमीटर अँड 5.15 सेंटीमीटर ऑफ द मेन स्केल। वी हॅव 50 डिव्हिजन्स ऑफ वर्नियर स्केल इक्वल्स टू 2.45 सेंटीमीटर, म्हणजे इथं आपल्याला 50 डिव्हिजन्स ऑफ वर्नियर स्केल इक्वल्स टू 2.45 सेंटीमीटर दिलेला आहे। आपल्याला इथं मेन स्केलवरचे दोन रीडिंग दिलेले आहेत, जसे की 5.10 आणि 2.45 सेंटीमीटर। आपल्याला हे दोन डिव्हिजन मधलं एक अंतर म्हणजे एक युनिट ऑफ एमएसडी काढायचं आहे। त्यासाठी 1 एमएसडी इज इक्वल टू 5.10 मायनस 2.45 सेंटीमीटर। याच्यानुसार आपल्याला 1 एमएसडी ची व्हॅल्यू मिळेल। 1 एमएसडी इज इक्वल टू 5.10 मायनस 2.45 सेंटीमीटर इज इक्वल टू 0.05 सेंटीमीटर। ही आली आपली 1 एमएसडी ची व्हॅल्यू। आता आपल्याला ह्या व्हॅल्यू वरून ती सिलेंडरचं डायमीटर काढायचं आहे। त्यासाठी आपल्याला लिस्ट काउंट काढावं लागेल। लिस्ट काउंट साठी आपल्याला हा जो डेटा गिवन दिला आहे याचा उपयोग होणार आहे। तर मग आता आपलं ऍक्च्युअल सोल्युशन सुरू होणार आहे। लिस्ट काउंटचा फॉर्म्युला आपल्याकडे आहे, लिस्ट काउंट इज इक्वल टू एमएसडी मायनस व्हीएसडी। आपल्याला एका एमएसडी ची व्हॅल्यू दिली आली आपली 0.05 सेंटीमीटर, पण आपल्याला व्हीएसडी ची व्हॅल्यू काढायची आहे। त्यासाठी आपण इथे कॅल्क्युलेशन करूयात। 50 व्हीएसडी इज इक्वल टू 2.45 सेंटीमीटर। मग 1 व्हीएसडी इज इक्वल टू किती? तर मग 50 व्हीएसडी इक्वल्स टू 2.45 सेंटीमीटर। मग 1 व्हीएसडी इज इक्वल टू किती? तर मग 2.45 सेंटीमीटर अपॉन 50। तर मग आपण बेसिक लेवलला जाऊयात। 2.45 इंटू 10 टू द पावर -2 अपॉन 5 घेतला 0 वरती जाऊन 10 टू द पावर -1 इक्वल्स टू किती आलं? 5 चोक 20 राहिले 4, 5 9 45 इंटू 10 टू द पावर -2 -1 दॅट इज 0.049। आपल्याकडे आता 1 व्हीएसडी ची व्हॅल्यू आलेली आहे। 1 व्हीएसडी ची व्हॅल्यू किती? 0.049। मग 0.049 सेंटीमीटर। मग आपण ह्यात 1 व्हीएसडी ची व्हॅल्यू पुटिंग करूयात। एमएसडी आपला किती आलाय? 0.05। मग एमएसडी इज इक्वल टू 0.05 मायनस 0.049 इज इक्वल टू इथे काय नाही म्हणजे 0 मधून 9 गेलं राहिलं 1, 5 मधून 5 गेलं राहिलं 0, हा 0 ॲज इट इज, हा 0 ॲज इट इज। मग आपला लिस्ट काउंट आला 0.01 सेंटीमीटर। आता आपल्याला सिलेंडरचं डायमीटर काढायचं आहे। त्यासाठी आपल्याला मेन स्केलवरची रीडिंग किती दिली आहे? 5.10 सेंटीमीटर आपल्याला मेन स्केलवरची रीडिंग दिली आहे। त्याच्यामुळे आपल्याकडे फॉर्म्युला आहे total reading is equals to
मेन स्केल रीडिंग प्लस वर्नियर स्केल रीडिंग. आपल्याकडे मेन स्केलची रीडिंग आहे किती 5.10 सेंटीमीटर प्लस VSR चा काही फॉर्म्युला आहे n इंटू LC. n म्हणजे कोइन्सिडन्स पॉईंट ऑफ VSR. म्हणजेच आपल्याला क्वेश्चनमध्ये इथं सांगितलंय द 24 डिव्हिजन ऑफ VS म्हणजे आपला n किती 24 हा आपला n आहे. मग त्याच्यानुसार आपण व्हॅल्यू पुटिंग करून सॉल्व्ह करूया. .10 सेंटीमीटर प्लस n किती आपला 24 इंटू आपला LC किती आहे 0.001. पुढे 5.10 ॲज इट इज प्लस ह्यांचं मल्टिप्लिकेशन किती येत आहे 0.024. ह्यांचे ॲडिशन 5.10 सेंटीमीटर प्लस 0.024 इक्वल्स टू तिथं काय नाही म्हणजे 0. 4 आणि 0 4, 2 आणि 2 2 आणि 0 2, हे 1 तसंच, हे 5 तसंच, हे 0. मग आपला टोटल डायमीटर आपला किती आलाय म्हणजे टोटल रिडिंग म्हणजेच आपल्याला डायमीटर ऑफ सिलेंडर काढायचं. मग टोटल रिडिंग म्हणजे डायमीटर इक्वल्स टू 1.24 सेंटीमीटर. हे आपलं फायनल आन्सर आहे. जर तुम्हाला ही माझी कन्सेप्ट आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.